नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायन्स सेतू। तर मित्रांनो, आज आपण जो काल म्हणजेच दिनांक 24/12/2023 रोजी जो बार्टी, सारथी आणि महाज्योती यांच्या फेलोशिपसाठी जो काही पेपर झालेला होता, तर त्या पेपरचा जे आन्सर की असेल तर ती आन्सर की आपण आता पाहणार आहेत। तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं या पेपरचा पहिला क्वेश्चन जो होता, तर या पहिल्या क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलेलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ IPTV। तर याचा आन्सर असेल डी, म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन। यानंतर जो दुसरा प्रश्न होता, वर्ल्ड्स फर्स्ट कम्प्युटर ENIAC वॉज डेव्हलप्ड इन द इयर। हा जो प्रश्न होता याचा आन्सर येईल 1945, म्हणजेच ऑप्शन नंबर ए। त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न होता, विच कम्युनिकेशन सर्व्हिस हॅज बीन रिसेंटली क्लोज्ड इन इंडिया। तर याचं ऑप्शन येईल सी, म्हणजेच तार। त्यानंतरचा प्रश्न आहे चौथा, त्यामध्ये फॉर रिक्रुटमेंट ॲज अ स्कूल टीचर इन महाराष्ट्र वन मस्ट एनरोल हिमसेल्फ हरसेल्फ ऑन द वेब पोर्टल। याचं आन्सर येईल ऑप्शन नंबर डी, दॅट इज पवित्र। पाचवा जो प्रश्न आहे याच्यामध्ये विच स्टेटमेंट अमंग द फॉलोइंग इज नॉट करेक्ट विथ रिस्पेक्ट टू नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया। याचं जे ऑप्शन असेल हे ऑप्शन नंबर येईल ए, इट इज प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी। त्यानंतर सहावा जो प्रश्न आहे, तर कन्व्हेन्शन ऑन ओझोन डेप्लिटिंग सबस्टन्सेस इज ऑल्सो नोन ॲज। तर याचा ऑप्शन असेल मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, ऑप्शन नंबर बी। यानंतर आहे क्वेश्चन नंबर 7, युनिट यूज टू मेजर नॉइज लेवल इज। याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी। त्याच्यानंतर आठवा जो क्वेश्चन आहे, ग्रीन इंडियन मिशन वॉज पार्ट ऑफ द। याचा ऑप्शन नंबर डी येईल, नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज। त्यानंतर प्रश्न 9वा, इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज इस्टॅब्लिश्ड टू डेव्हलप कोऑपरेशन इन डेव्हलपिंग सोलार एनर्जी वॉज प्रपोज्ड बाय। याचा ऑप्शन येईल ऑप्शन नंबर 1, इंडियन प्राईम मिनिस्टर। त्याच्यानंतर 10वा जो क्वेश्चन आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक केमिकल्स थ्रू फूड चेन रिझल्ट इनटू। ऑप्शन नंबर सी, बायोमॅग्निफिकेशन। पुढचा प्रश्न, टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन वॉज गिवन इन। याचा ऑप्शन नंबर 1, वैदिक सिस्टम ऑफ एज्युकेशन। अकॉर्डिंग टू UGC लिस्ट पब्लिश्ड द स्टेट विथ द मोस्ट युनिव्हर्सिटीज इज। तर याचा ऑप्शन नंबर डी, राजस्थान। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फॉर क्रिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ MOOC कोर्स इन डिफरंट डिसिप्लिन्स MHRD हॅज नोटिस्ड डॅश इज द वन ऑफ द 8 नॅशनल कोऑर्डिनेटर्स। तर याचा ऑप्शन नंबर येईल बी, UGC। त्याच्यानंतर 14वा प्रश्न, मोस्ट ऑफ द स्टेट युनिव्हर्सिटीज आर डॅश इन नेचर। तर याचा ऑप्शन नंबर ए, ॲफिलेटिंग युनिव्हर्सिटीज। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे 15वा, विच ऑर्गनायझेशन अरेंजेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स फॉर प्रिन्सिपल्स। याचा ऑप्शन नंबर डी येईल, NCTE। त्याच्यानंतर 16वा प्रश्न, द रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग इज। याचा ऑप्शन नंबर डी येईल, नेदर टीचर सेंटर्ड नॉर सब्जेक्ट सेंटर्ड बट इज लर्नर सेंटर्ड। पुढचा प्रश्न, द ॲडल्ट लर्नर इज। तर याचा ऑप्शन नंबर बी येईल, सेल्फ मोटिवेटेड। पुढचा प्रश्न, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस MOOCs आर। याचा ऑप्शन नंबर ए, फ्लेक्सिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाइन्ड फॉर मास पार्टिसिपेशन। पुढचा प्रश्न, मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड्स स्मार्ट बोर्ड्स। ऑप्शन नंबर ए। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲप्लिकेबल टू द इंटरनल असेसमेंट। तर याचा जे ऑप्शन नंबर असेल डी, यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट। पुढे 21 नंबरचा प्रश्न, डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ वॉज गिवन बाय। याचा ऑप्शन नंबर बी, सॉक्रेटिस। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 22, इफ one variable is measured on a nominal scale and other variable is measured on interval scale, the appropriate research method will be। ऑप्शन नंबर ए, एक्सपेरिमेंटल मेथड। पुढील प्रश्न, which of the following is not a characteristic of good hypothesis। ऑप्शन नंबर सी, कॉम्प्लेक्सिटी। पुढे, if mean
and median of a frequency distribution are 20 and 22 respectively, then the mode of the distribution will be option number C 26. Using someone else research without due acknowledgement is called as, याचा ऑप्शन नंबर येईल बी प्लॅगियारिझम म्हणजेच वाङ्मयचौर्य. त्याच्यानंतर पुढे जे काही 26 ते 30 पर्यंत जे आपल्याला पॅरेग्राफ दिलेला होता, या पॅरेग्राफचे जे क्वेश्चन्स आहेत हे पुढे. पहिला प्रश्न त्यात, इन द पॅसेज इट इज इम्प्लाइड बाय द ऑथर दॅट हिज फर्स्ट डेफिनेशन ऑफ अ सँक्च्युरी इज, तर याचा ऑप्शन नंबर येईल ए समवॉट आयडियलिस्टिक. पुढे, द ऑथर सीम्स टू मच कन्सर्न अबाउट द ॲक्टिव्ह रोल ऑफ मॅन इन प्रोटेक्शन ऑफ ॲनिमल बिकॉज, याचा ऑप्शन नंबर ए येईल ही इज अफ्रेड ऑफ द फॅक्ट दॅट इट वुड लीड टू द इम्बॅलन्स ऑफ द इकॉलॉजिकल सिस्टीम. आता याच्यामध्ये जे काही 26 ते 30 पर्यंत जे काही आपल्याकडे प्रश्न आहेत मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये, आता याच्यामध्ये आता दोन्हीचे आन्सर वेगवेगळे येणार नाहीत, कारण की याच्यामध्ये जे काही पेपर चेकिंग असेल तर ती पेपर चेकिंग ही मराठीसाठी वेगळी आणि इंग्लिशसाठी वेगळी नसेल, कारण की त्यांना जे काही पेपर चेक करायचा आहे तर हा पेपर त्यांना कसं कळेल की कोणी मराठीचे क्वेश्चन सोडवलेत आणि कोणी इंग्लिशचे क्वेश्चन सोडवलेत. त्यामुळं याच्यामधले जे काही आन्सर असतील ते मराठी आणि इंग्लिशसाठी मे बी सेमच असतील. तरी सुद्धा तुम्ही एकदा मराठीचे आन्सर हे चेक करून घ्या. त्यानंतर आपला जो प्रश्न आहे, द ऑथर सीम्स टू मच कन्सर्न अबाउट द ॲक्टिव्ह रोल ऑफ मॅन इन प्रोटेक्शन ऑफ ॲनिमल्स बिकॉज, ऑप्शन नंबर ए ही इज अफ्रेड ऑफ द फॅक्ट दॅट इट वुड लीड टू द इम्बॅलन्स ऑफ द इकॉलॉजिकल सिस्टीम. पुढचा प्रश्न, द अबोव पॅसेज कॅन बी, ऑप्शन नंबर सी अ पार्ट ऑफ अ स्पीच डिलिवर्ड टू अन एज्युकेट ऑडियन्स. क्वेश्चन नंबर 29, द ऑथर इंटेंड्स टू कन्वे द मेसेज दॅट, ऑप्शन नंबर बी if the man failed to maintain the ecological balance it will be harmful in the long run. पुढचा क्वेश्चन, the turn of the author can be best described as being, option number D sarcastic. 31 वाला, according to Dr. Deval communication means, option number B sharing of experiences. पुढील प्रश्न, to select media to teach a lesson to class, teachers should consider objectives of the lesson, age group of student, knowledge about media to be used and, तर याचा ऑप्शन येईल बी टीचिंग एड्स. 33 वाला क्वेश्चन, ट्रॅफिक सिग्नल्स आर एक्झाम्पल ऑफ डॅश कम्युनिकेशन, हे असेल नॉन व्हर्बल म्हणजेच ऑप्शन नंबर बी. 34, customers coming to mall and sharing some common interest and group based activities are steadily increasing. This is the example of dash group, option number C peer to peer. पुढील प्रश्न, sometimes mass media misleads society because receivers are, याचा ऑप्शन आहे ए heterogeneous. पुढचा प्रश्न 36, याच्यामध्ये याचा आन्सर जे असेल डी y wins whenever n is a power of 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 37 वाला, इन अ क्लासरूम वाला, तर याचा ऑप्शन नंबर ए फॉर सम आय के आय इज इक्वल टू आय. त्याच्यानंतर पुढे 38वा क्वेश्चन, तर याच्यामध्ये एका टोपलीत असलेली सर्व फुले रांगेत उभ्या असलेल्या 5 व्यक्तींना पुढील प्रमाणे वाटली. दुसऱ्या व्यक्तीस पहिल्या व्यक्तीच्या निम्मी फुले, तिसऱ्या व्यक्तीस दुसऱ्यापेक्षा निम्मी फुले, चौथ्या व्यक्तीस तिसऱ्यापेक्षा निम्मी फुले व 5व्या व्यक्तीस चौथ्या व्यक्तीपेक्षा निम्मी फुले दिली. तर जर 5व्या व्यक्तीस एक फुल मिळाले तर टोपलीत एकूण फुले किती, ऑप्शन नंबर ए 31. त्याच्यानंतर पुढे 39, इफ 6 men or 8 children complete one task in 24 days, then how many days will be required to complete the task for 7 men and 12 children, option number B 9. पुढचा प्रश्न, याच्यामध्ये द एरिया ऑफ अ पॅरलॅलोग्राम इज 128 centimeter square and its altitude is twice the corresponding base. What is the length of the base, option number D 8 centimeter. पुढे आहे अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मिनिंगफुल लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग द करेक्ट सिक्वेन्स, याचा ऑप्शन नंबर डी येईल. त्याच्यानंतर
42 वाला, इफ द टर्म HJLN is converted into ILOR, then by the same principle, what could be the correct alternative for the term DFHG? याचा ऑप्शन नंबर येईल बी, EHKN वाला. इथं सॉल्व्ह केलेला आहे, ते पाहू शकता. त्याच्यानंतर 43वा क्वेश्चन, ह्याच्यामध्ये पॅरट्स हॅव ग्रीन कलर, धिस स्टेटमेंट इज ए ऑर एन, हे आहे परसेप्शनचं. त्याच्यानंतर 44 वाला, ह्याच्यामध्ये जे कन्क्ल्युजन होतं त्याचं कन्क्ल्युजन येईल ऑप्शन नंबर 1 ए ओनली. पुढचा प्रश्न 45 वाला, ह्याच्यामध्ये ह्याचा ऑप्शन नंबर येईल 1. त्याच्यानंतर 46वा, अ रिपोर्ट रिगार्डिंग सर्टन एक्झामिनेशन इज गिवन बिलो. त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपीयर्ड 1000, द नंबर ऑफ मेल कॅन्डिडेट्स 550, the number of candidates passed 700, and the number of successful male candidates will lie between the limits. तर याचा ऑप्शन नंबर येईल बी, 250 ते 550. पुढे हा जो क्वेश्चन आहे डायरेक्शन मध्ये, क्वेश्चन नंबर 47 ते 48 पर्यंत, तर या चार्टचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला याचे आन्सर काढायचे आहेत. याचा पहिला प्रश्न जे आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 47, तर यामध्ये दिले फाइंड द नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज इन स्टेट डी, तर याचा ऑप्शन नंबर सी 28,000. त्याच्यानंतर 48 वाला, फाइंड द नंबर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट फिमेल एम्प्लॉईज इन स्टेट बी, तर याचा ऑप्शन नंबर येईल डी 7,000. त्याच्यानंतर पुन्हा 49 ते 50, त्याच्यासाठी आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे. तर याच्यामध्ये छपाई खर्च, कागदाचा खर्च, मानधन, जाहिरात खर्च, अन्य खर्च हे पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. तर अन्यवाला पर्सेंटेजमध्ये दिलेलं नव्हतं. एक्स पर्सेंटेज जर कॅल्क्युलेट केलं तर आपण त्याचं 10% इतकं कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यामध्ये 49वा क्वेश्चन तो असेल, इफ द कॉस्ट ऑफ पेपर इज RS 16,000, देन फाइंड द अमाऊंट ऑफ अदर चार्जेस, तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन नंबर येईल सी 8,000. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न, the tax deducted at source is 10% of the royalty amount, then the amount of tax paid is, तर याला जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला पाहायला मिळेल की याचा आन्सर येईल ए 1200.